याचा वाला आवडला का तुले? कसा वाटून राहिला? माझ्या अंगावर चांगला दिसत? मले आवडला ह्यो सोने, खरंच मस्त ड्रेस आहे. पण तू आई ने आली ना, माझी आई ने आली, बिनफालतू फिरणं झालं. यायच्या सोबत आपण यायच्या मांग आलो नसतं तर बरं झालं असतं. नुसतं आता हे कपडेच पाहा लागून राहिलं, मन दुखून राहिलं मायवालं. तू आईले माहित होतं ना, आईले माहित होतं का आपल्याला खर्च लागन बा म्हणून, पोरी ह्यावल्या ऐकणार नाही म्हणून आले नाही दोघीच्या दोघी बी. आणि मोनी तर आलीच नाही ना, मोनीची आई नाही आली तुझी काकू. माय बाबा आले असते ना तर आता मला ह्यो ड्रेस घेऊन दिला असता. पांढरी लागीन मस्त दिसन याच्यावर, आहे का नाही? खूपच मस्त आवडला हो मला आवाला. घेतो म्हटलं पण आई नाही आली ना, बाबाही नाही आले. मला ना तो निळ्या कलरचा नाही का मंगाने पाहिला होता आपण सोने, तो आवडला हो लय ड्रेस बिचारे. पण मग आईनं पैसे दिले नाही, फुकटच फिरायला आलो आपण इकडे यायच्या सोबत. फिकट या आले, आईनं पैसे दिले नाही ना काही नाही. मरे म्हणे माई आई म्हणे जा म्हणे आणि गार्डन फिरून या म्हणे. हे दुकानात आले आपल्याला घेऊन. माहित नजर सुटून नाही राहिली यावाला ड्रेसवरून. हे टॉप लय आवडलं मला. याले बाया असून ना अंदर, बाया बसवता येते ना याले, आहे का नाही? काही नाही होत, सिवलेसही चांगला दिसते तसा. तू निसती मला ह्यो चांगला दिसते ना, याच्यावर पांढरी लागीन चांगली दिसते. आणि बाया बसवाच्या मग काही नाही होत. आपण घेऊन कोण देणार आपल्याला? तू आई नाही आली, माई आई नाही आली, आणि काय करता तो? बाया आहे का नाही पाहता ना, असं तसं काय करता? येऊन राहिली का? हाय जवळ तुझ्या जवळ पैसे सोने? हो बिचारी, ते बी बरोबर आहे बोले तू आलं. पण मला ह्यो ड्रेस एवढा आवडला का सोडून जाऊशे नाही लागून राहिलं. माईले फोन करू का, म्हणू का माईले पैसे दे म्हणू? नाही हो, माई आई देणार नाही पैसे, देणार नाही. माई आई म्हणते रोहित दादाच्या लग्नाला लय पैसे लागले म्हणते, आणि त्याच्यातच लग्नात ड्रेस घेऊन दिले मले. आता घेऊन नाही देणार माई आई मले, म्हणून तर आली नाही. कारण की माईले माहित आहे ना मला जर आवडला तर मी लडू घेऊन मागतो, म्हणून आली नाही माई आई. पाय किती शायनी आहे. तुझी बी आई शायनी ना, माई बी आई शायनी आहे. माई बी आई कुठं आली? बोला मॅडम, काय पाहिजे? अंदर या ना, आतमध्ये चांगले चांगले ड्रेस आहे, तर आतमध्ये येऊन बघा ना, जे आवडला ते. या ना अंदर. हा ड्रेस आवडला का तुम्हाला? काय बोलू आता याच्यासोबत? लॅगिन भेटन का पांढऱ्या कलरची याच्यावर? विचारून कोण राहिली तर काय माहित सोनी. पैसा नाही आहे, काही नाही आहे, काऊन विचारून राहिली त्याली? मॅडम, त्याच्यावर लॅगिन नाही आहे, तो सिंगल ड्रेस आहे, तसाच घालत असते तो, तेवढाच आहे ड्रेस. त्याच्यावर लॅगिन वगैरे काही नाही, ते एक मेन टॉप आहे. या इकडं, आतमध्ये दाखवतो मी तुम्हाला चांगले चांगले टॉप दाखवतो. या इकडं. अमाय, हा एवढा ड्रेस आहे म्हणते, याच्या खाली काही घालायचं नाही म्हणते हो बुले. असं कसं घालू आपण? लॅगिन मला वाटलं लॅगिन गिगिन आहे याच्यावर. एवढा ड्रेस आहे म्हणते तसा तर. घाल ना, घाल. अहो त्याच्यावर लावला आहे, तुला दिसला नाही का तो टॉप? फकट हसून राहिली निसती पागली. मला वाटलं लॅगिन भेटन याच्यावर. लॅगिन नाही आहे म्हणते, तो असाच घालायचं म्हणते. माझ्या घरचे लोक घालू देते काय? आणि माझ्या घरचे लोक घालू देते काय? मग मला आवडला होता तो ड्रेस, मला काय माहित त्याच्यावर लॅगिन नाही म्हणून तसाच घालायचा म्हणते तो. तो मोठ्या मोठ्या लोकांच्या पोरी उचावय तो ड्रेस, हाय फाय हिरोईन सारखे. आपला नाही व्हाय चाल इथून. पण मला तर लय आवडला हा बुले. आणि काय झालं याच्या खाली लॅगिन घातली तर? असं जरुरी थोडी आहे का याच्या पायास खाली लॅगिन घातलीच नाही पाहिजे बा म्हणून? मला खरंच आवडला, लय आवडला यो ड्रेस. आहे गे चांगला, मला आवडला. तुझ्या अंगावर दिसनही चांगला वा आवाला. जाऊ दे. माई आई नाही आहे, काही नाही, पैसे नाही आणले मी. माई आई असती ना तर घेऊन नसता दिला. मला म्हणलं असतं रोहिल दादाच्या लग्नात आताच घेतले तुला कपडे ना, आता काही अजून कपडेच पाहिजे का असं म्हणलं असतं. जाऊ दे, चाल तिकडं मामीकड, संध्या मामीकड. हा आला का मांग? तू काय मांग राहतं का रे आमच्यावाल्या? थोडस तर मोकळं सोडत जा बिचाऱ्या तिले. चुप राही ना भाद्रे. काऊन गेली सोनी इथून? तिले का आवडले का कपडे कोणते? अरे तिले हे टॉप लय आवडलं, हे ग्रीन कलरचं. मला ते निळ्या कलरचं दुसऱ्या दुकानात आहे, 450 रुपयाचं आहे. ते टॉप आवडलं. हे माहित नाही केवढ्याचं आहे तर म्हणा. पण नाही का आईच तर नाही आली हो रे, माईवाली नाही आली, तिची नाही आली. मग एक काम कर ना, दोघी जणी घेऊन घ्या टॉप. मग तुमच्या जवळ पैसे असले तर दे जा, स्कॉलरशिप झाली तुमची तवा. नाही तर मग राहू द्या, माझ्याकडून तुम्हाला गिफ्ट. खरंच का रे रजत? मला बी देत तू घेऊन टाक. तू बी माझ्या घरी पहिल्या वेळेसच आली ना, मग काय झालं, तू बी तर माई माम बहीणच होय ना, संतोष मामाची पोरगी. आणि ते माई माम बहीण, फक्त एवढाच फरक का ते माई सक्की माम बहीण होय, तू सासर माम बहीण होय. काही बोलतं का रे? सावतर म्हणतो मले.
नाही हो सावतर नाही, म्हणजे मजाक केली मी ना. तुम्हाला चुलत मामाची पोरगी होई ना. घे ना, घ्या घ्या. तुम्हाला वाटते तुझ्यावाला किती 450 रुपयाचं आणि हे कितीचं आहे? याची रेट पाहिली नाही बा मी ना कितीची आहे तर. दादा इकडे या बरं, इकडे या. बोला ना सर, बोला काय म्हणता. काही कपडे पाहायचे आहे का? चला अंदर. यो वाला का नी चाला अंदरच करते निसता. बैतार वानाचा टकल्या वानाचा आम्हाला घेऊशा वाटलं ती येऊ अंदर, नाही घेऊशा वाटलं तर काय येऊ अंदर. अहो कुठे बी मजाकच करतं का बिचारे. थांब ना थोडीशी. ह्या ड्रेसची प्राइस काय आहे दादा सांगा बरं. हो 600 रुपयाचा आहे दादा. डिस्काउंट वगैरे करून 550 रुपयाला येईन तुम्हाला. 550? जास्त होऊन राहिले 550. 500 रुपये बरोबर होते. 500 रुपये लाव ना. या ना तुम्ही आतमध्ये या. मी ड्रेस काढतो आणि मालकासोबत तुम्ही बोलून घ्या. दुकानदारासोबत देते 500 रुपयापर्यंत तुम्हाला. बरं ठीक आहे. या ना, यो काढून आणा. घेतो मी हा ड्रेस. दुकानात चालली तिकडे आहे मायवाला. मला तो आवडलेला नाही तर चालला जाईन बरं कोणी घेन. लय मस्त आहे तो 450 रुपयाचा. हो ना, जाऊ ना. थांब ना, यो तर ड्रेस घेऊ दे. या भाऊ इकडे या. भुले ये. सोनीले बोलाव ना. हे गेली काय सामोर. मला इथं सोडून दिलं रजत सोबत नाही. हे सामोरही गेली. माय बाई संध्या मामी सोबत गेली. येतो रजत. मार्केट गिरकेट मस्त आहे इथचं पण. थोडं महाग आहे पण क्वालिटी वगैरे कपडे गिपडे छान भेटते इथं पण. खूप मस्त आहे यवतमाळले. हो मामी, म्हणून तर म्हणलं तुम्हाला चला बाई इथच्या मार्केटमध्ये. घेतलं का नाही काही? का मामानं तुम्हाला नुसतं फिरवलंच इकडं तिकडं? घेतलं ना रे बाप्पा. ते आले शहरातले कपडे घेतले ना. मी ना एक ड्रेस घेतला, वहिनीने एक ड्रेस घेतला, एक साडी घेतली. 1200चा ड्रेस घेतला, त्यानं 900 रुपयाची साडी घेतली. मस्त घेतले ना. हो का? बरं झालं घेतलं तर. चला मग गार्डन मध्ये. आता झाली का तुमची खरेदी का अजून जायचं आहे? पहिले का कंगाल करतं काय मले? माय बहिणी नाही माझ्याच पैशात घेतलं म्हटलं. तिनं तिचे पैसे, तिच्या नवऱ्याचे पैसे वाचून ठेवले. सर्व बिल माती मारून दिलं दोघी नाही बी. मग तिचे कपडे 2500चे झाले. आपल्या हिचे, आपल्या संध्याचे ही नाही घेतले 2200चे. मग अजून फिरतं काय म्हणतं अजून लेका? एकाच याच्यात एकाच दिवशी मायवाली पूर्ण काही पगार याच्यातच टाकतं काय शॉपिंग मध्ये? चाल चुपचाप. कोणतं व्हायचं गार्डन दाखव. त्या कुठं गेल्या दोघी जणी? आहे ना त्या दोघी जणी मामा तिकडं. चला चला गार्डन मध्ये नेतो तुम्हाला. किती आजी तुम्ही केवलजी? एवढे कोणते खर्च झाले तुमचे? पाय ना वहिनी कसा आहे दादा. म्हणते बहिणी नाही घेतली म्हणते. मग घेतलं तर काय झालं मग? मी कोणती आता लवकर येणार आहे? अहो तसं नाही व. तसं का मजा केली मी. चला चुपचाप चला पटपट. कोणतं व्हायचं गार्डन मध्ये नेतो म्हणते ना. चला गार्डन पाहून घेऊ. उद्या तर गावाला जायचं आहे. काय दूर आहे का रे गार्डन रजत? जास्त दूर असन पैदल गिदल जायला लागत असन तर संध्या वहिनीचं नाही होणार एवढ्या दूर. तर घरी चाल, नाही तर लय दूर जर असन तर. हो जी रजत, माय ना पाय दुखून राहिले. पैदल आणलं तुम्ही मार्केट करून. लय पाय दुखून राहिले. आता कुठेही जायचं असन ना बा तर मी ऑटोनं येईन. तुम्ही येत बसा पैदल. माझ्याकडून नाही होत चालणं. मामी तुम्ही टेन्शन नका घेऊ. मार्केटले लागूनच आहे गार्डन. चला तुम्हाला दाखवतो. चला मार्केटलेच लागून आहे. जास्त दूर नाही आहे. चला बाप्पा मग चला. मी ना काही भुले माय बाबाले आणायला पाहिजे नव्हतं. लय मस्त कपडे आहे हो इथं. हाय का नाही? माय बाबाले आणायला पाहिजे नव्हतं. मी ना आणलं नाही माय बाबाले कंटाळाच आला. नाही म्हणे तुम्ही जा म्हणे पोरी. माय बाबाले आणलं असतं तर बरं झालं असतं. हे पाय हो किती मस्त स्वेटर आहे इथं. जॅकेट किती मस्त आहे हो. चल बरं सोने चल. हे पावसाच वाटते इथं. सर्वच कपडे घेऊशा वाटते आपल्याला. चल बरं चल. तिकडे बोलून राहिले आपल्याला. चल गार्डन मध्ये जायचं नाही का? जायचं आहे ना गार्डन मध्ये. तुम्हाला दोघीले बी मी त्या दुकानात पाहिलं. तुम्ही ह्या दुकानात घुसले काय? चला ना लवकर. चालत नाही का? चल ना पटपट लवकर. गार्डन मध्ये की जायचं आहे ना. अजून पाण्याचा मोसम गिसम आला म्हणजे राहीन मग गार्डन पाहायचं. चला पटपट. मी म्हणलं हरपले का काय? किती पाहून राहिलो. त्या मामी मामा सर्वेच ते आपली मावशी गिवशी पाहून राहिली. काजल मावशी की चाल ना पटकन. येऊनच तर राहिलो रे आम्ही. तिथं होता उभा. आम्हाला माहित आहे ना. मला वाटलं का तू कोणाला पाहत असन. आम्हाला काय माहित आम्हालाच पाहून राहिला म्हणून. हो ना मला बी दिसला होता रे तू रजत पाहतानी. मला वाटलं तू मामाला की मला पाहत असन कोणाला पाहत असन. चला माय माझे व्हा. तुम्हालाच पाहून राहिलो मी. या लवकर. चल हो सोनी चल पटपट जाऊ. माय बाई किती मस्त गार्डन आहे हे. लयच मस्त गार्डन आहे. मावशी किती मस्त वाटून राहिलं ना गार्डन. आहे ना लय मस्त गमून राहिलं इथं. किती मस्त वाटत आहे बाई. मला तर लय आवडलं. असं वाटतं इथंच झोपाव खरं. जावंच नाही घरी. झोप ना मग. जाऊशा नाही वाटत घरी तर. वहिनी कुठं आहे वा? तिकडे आहे वाटते वहिनीनं दादा समोर नाही.
अहो मावशी, मामा ना मामी समोर गेले, तिकडे आहे ते. काय माहित का गोष्टी चालू होत्या, मग मी चालली आली इकडे. माझे पाय दुखून राहिले तर बसली मी इथं अशी. हो काय हो, बसतो मी बी, माझे पाय दुखून राहिले. काजल मावशी थकली काय हो तू? बसली तर फिरूनच फिरून राहिलो बाबू, थकणार नाही तर काय. हे काय आणलं रे तुला? भेळ आणली का रे? अरे बापा, मस्त भेळ आणली रे तुला, तर दे मी खातो. घे ना ती एक, घे याच्यातली, बाकीची मी यायली दोघीले देतो. आणि मामाले ना मामीले दिली मी तिकडं आहे ते तू उभे दोघे जण, तर त्याला दिली. आता आपणच राहिलो, आपण इथं बसून खाऊ मावशी मस्त. आम्हाला तर दे रे, मावशीले देऊन राहिला रजत, आम्हाला तर दे. आम्हाला भूक लागली ना आता. ये इकडं आणि घे, मी तुला आणून नाही देत तिथं. ये लवकर घे. येणारे रजत रे, काऊन असा करून राहिला? पाय दुखले ना आमचे, दे ना. इथपर्यंत आणून देशील तर काय झालं? थोडस दे ना. देतो ना, वा आणून थांब ना, देतो ना, आणतो ना. बरं झालं रजतजी, मी तुमच्या सोबत इकडे यवतमाळला आली, काजल ताई सोबत ना आई सोबत. माझी इच्छा नव्हती, पण मग नंतर मला इच्छा झाली, सर्वजण चालले तर. पण खरंच बरं झालं मी आली तर. गमून राहिलं का तुली? तसं चांगलं वाटून राहिलं का संध्या? आपण ना लग्न पहिले कधी असं फिरायला नाही गेलो, 1-2 वेळा फक्त जेवणाला गेलो, जेवण करासाठी बाहेर. असं फिरायला कधीच आलो नाही, पण इथं सर्व्यासोबत आलो ना तर असं वाटून राहिलं, खूपच मस्त वाटून राहिलं. मला लयच आवडलं इकडलं. हो, तसं तर आपण गेलो नाही म्हणा, तुला नेलंय नाही ना मी कुठं फिराले. आपली भांडणं चालू होते ना, त्याच्यामुळे कुठं जाणं नाही, येणं नाही. तुला आवडलं ना, पण इथचं गमून राहिलं ना तुले. आलो आपण सर्व्यासोबत, पण तुमच्या सोबत ना लय वेळ घालवायला भेटला मला. इकडं आलो तर सोबत 2-3 दिवस झाले आपण एकाच घरात, आणि ते बी सोबत. तुमची ड्युटी नाही, पाणी नाही, डब्बा नाही, काही नाही. लय मस्त वाटून राहिलं मला. अहो तुलीस काय संध्या, मला लय बरं वाटून राहिलं. नाही तर ड्युटी, पाणी, खाणं, झोपणं हेच होतं. इकडं खरंच लय असं म्हणजे मन फ्रेश झाल्यासारखं वाटते आता. आई बाबाच्या घरी आता मी 7व्या महिन्याला जाईन. आई बाबा येणार आहे मला घ्यायला. त्याच्या पहिले इकडं आली ना तर लय मस्त वाटलं मला. आता कसं मन फ्रेश होऊन मी बी जाणार तिकडं, पण मला गमणार नाही जे तिकडं. आता इकडली सवय लागून राहिली ना. पहिली इथं गमे नाही, आणि आता नाही का मला तिकडं गमन नाही. आता इथं मन लागलं आपल्या गावात. ताई हे ते सोनू आहे, मोनू आहे, पोरीमध्ये मस्त दुपारून येऊन बसते घरी. यायच्यात मन लागलं. आता तिकडं गमणार नाही मला माझ्या घरी एवढं. एवढ्या कुटुंबात तू राहून नाही, काही नाही, तर मला असं वाटलं तू ऍडजस्ट करशील, नाही करशील. पण संध्या सगळं मॅनेज केलं तू ना. मायावाल्या वहिनीले, ताईले, सर्वाले मॅनेज केलं तू ना. लय जण नाव घेते हो तू वाला संध्या. केवलजी आईने बी मला चांगलं पाहिलं ना. सुनेसारखं पाहिलं नाही त्याईनं मला, पोरीसारखंच पाहिलं, पोरीसारखंच वागवलं. म्हणून मग बाकीच्या नाही मला चांगलं पाहिलं. आता आशाताई, करुणाताई, इकडले यवतमाळचे सगळे किती मस्त वागवलं. उलीसही कामाला हे नाही करू दिलं मला. आणि आई आपल्यावाले आई तर अशा आहे का बाई? पाहिजे संध्या इथं नको बसू, अशी नको बसू, तसं नको करू. अशा करून राहिल्या. आई मला काय कामाला हात नाही लावू देऊन राहिल्या, आणि बाकीच्या लय सांगून राहिल्या. आई किती लक्ष ठेवून राहिले आई. मग गमणारच आहे, कोणाला हे होणार आहे. इथंच मला चांगलं वाटून राहिलं. आई नाही लय साथ दिला मला तुमच्यावाल्या. आणि काजलताई तर बस ननदोय म्हणून वाटतही नाही त्यावाल्या मला. तर बापरे, मजा काही करते काजलताईचा स्वभाव लय चाललं काय. पण नाही काजल पहिलेपासून स्वभावाली आहे, चांगली साधी सिंपल आहे. ते एकाने अशी मजा दिली, घमंड नाही, काही नाही. आता पाई एवढ्या चांगल्या घरी पडली. एखादी म्हणलं असतं नवऱ्याच्या घरी जातो, पण थांबली ना. ते तुझ्यासाठी मेन मजा आहे, ती तुझ्यासाठी थांबली इथं. नाही तर जायचं मन होतं तिच्या नवऱ्यासोबत तिचं. माझ्यासाठी थांबले ते इथं? मला तर माहीतच नाही की. तुम्हाला कसं माहित? मला सांगितलं ना तिनं. ते म्हणे वहिनीला एकटं वाटन म्हणे, मी सोबत राहिली तर बरं होईल म्हणे. मग लागेच म्हणे चालली जाईन म्हणे. तर म्हणून मग आईले म्हटलं, काजील ना आई म्हणे माय नवऱ्याले तू सांग म्हणे समजावून, म्हणजे तुझ्या मतानं ऐकते म्हणे. तर म्हणून मग आईनं त्या जवळले समजावून सांगितलं, जा बा तुम्ही, काजलले मी आणून देतो केवलच्या हातानं. त्यासाठी थांबली काजल. माय बाई हो काजी, काजलताई माझ्यासाठी थांबल्या काजी. मला तर काहीच माहित नाही. तुम्ही सांगितलं तर मला माहित पडलं. आता परवा नेऊन देतो ना तिले कायले ठेवायचं जास्त दिवस, नेऊन देतो तिले. मामा येत नाही का? चालत नाही का घरी? वेळ होऊन राहिला ना, चाला ना. ते सगळे आवाज देऊन राहिले. तू खाय बरं ते भेड, पटपट खाय आणि चाल, नाही तर चालता खाय, चाल. हो चाला ना, खातो ना. खाल्ली थोडीशी मी ना, मला आवडली. जाता खाऊ ना, चला. बरं मित्र आणि मैत्रींनो, व्हिडिओ कसा वाटला तर सांगा. माझी तब्येत नाही का थोडीशी वीक आहे, त्याच्यामुळे ना मी
टाइम काढू काढू करून राहिली म्हणजे क्रिएट करत आहे मी स्टोरी. काहून का बरंच नाही लागत आहे त्याच्यामुळे. तर थोडी विकनेस पण आलेली आहे म्हणजे थोडी तब्येतच खराब आहे. तर काही मिस्टेक वगैरे झाली असेल त्याच्यासाठी सॉरी. एक तर व्हिडिओ टाकला आधीच. तर बघा तुम्हाला मेंबरशिप घ्यायची असेल तर निर्मलाबाईची राणीचे व्हिडिओ बघण्यासाठी तर घेऊ शकता. आणि बघा. आणि हा व्हिडिओ कसा वाटला ते पण सांगा. ठीक आहे. जास्त मोठा काही बनवला नाही. बनवतच नव्हती पण म्हणजे क्रिएट करतच नव्हती आज व्हिडिओ. पण मी म्हटलं चला टाकावं म्हटलं. तर केला कसाही बी. आवडला का तर सांगा आणि कमेंट्स करून. आणि शक्य तोपर्यंत तुमच्याकडून होत असेल तर मेंबरशिप घ्यायचा प्रयत्न करा. चांगले एपिसोड चालू आहे. तर मग समोर तुम्ही बघा नाही तर इथे समजणार नाही तुम्हाला. त्याच्यासाठी बघा मग काय होते तर बघा. घ्यायची इच्छा असेल तर घेऊन बघू शकता राणीचे निर्मलाबाईचे व्हिडिओ वगैरे. आणि हा व्हिडिओ कसा वाटला ते पण सांगा. ठीक आहे. बाय. लाईक कमेंट्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हाईपची बटन दाबत चला.